लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर UCN न्यूज वर। अनेक दिवसांपासून सुरू असलेला यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या महायुती उमेदवारीचा तिढा अखेर सुटला। यवतमाळ इथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजश्री पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली, तर भावना गवळी यावेळी सभेत उपस्थित नव्हत्या। तर यवतमाळमध्ये राजश्री पाटील यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून राजश्री पाटील यांची अखेरच्या क्षणी घोषणा करण्यात आली। तोपर्यंत मात्र भावना गवळी की राजश्री पाटील यांच्या नावातील तिढा कायम होता। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणी सभा घेत हा तिढा सोडवला। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सभेला संबोधित करत राजश्री पाटील यांच्यासाठी मत मागितलं। हे देशभक्त आणि राष्ट्रभक्तीचं काम आहे आणि म्हणून असे प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत। म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, देशाला प्रगती करायची असेल, या देशाला महासत्ता बनवायचं असेल, आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही। म्हणून मोदी साहेब म्हणतात अब की बार 400 पार म्हणतात, मग आपलं पण वाटा त्याच्यामध्ये अब की बार 45 पार हे आपलं पाहिजे। दरम्यान उमेदवारी न मिळाल्यानं नाराज भावना गवळी या सभेला उपस्थित नव्हत्या। मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख करत भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नसून भाऊ म्हणून त्यांना योग्य तो मान सन्मान देईल असंही मुख्यमंत्री म्हणाले।